असं भगवंतांनी ह्या श्लोकाच्या मध्ये हा विचार मांडला. यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी एक दीर्घ संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला एक भावनिक स्तरावरती मांडलेला आहे. आणि भगवंताला अर्जुन असं म्हणतोय की देवा, प्रत्येक कार्याच्या सिद्धीसाठी 5 कारण सांगितले जातात. तुम्ही म्हणतात की आत्मा या 5ही कारणापासून वेगळा आहे. तो आत्मा 5ही कारणापासून वेगळा कसा आहे, हे जे तुम्ही मला सांगणार आहात ती गोष्ट मला पुन्हा समजून सांगा. आणि ह्यासाठी जणू अर्जुनाने हट्ट धरला, आग्रह धरला. माऊलींच्या भाषेमध्ये जणू काही धरणच धरले आहे. यमराज आणि नचिकेता यांच्या संवादातलं एक उपनिषद म्हणजे कठोपनिषद. आत्मज्ञानाविषयीचा जो प्रश्न तो टाळण्याचा प्रयत्न यमराजाने पुष्कळ प्रकारे केला. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये हवी ती वस्तू देण्यासाठी प्रलोभनही यमराजाने दाखवलं. नचिकेत सर्वांचा नकार दर्शवून मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा यमराजाने सांगितलं, हा ब्रह्मविद्येचा अधिकारी. त्यांनी उत्तम प्रकारचा विवेक आणि उत्तम प्रकारचं वैराग्य यामध्ये आहे. म्हणून सर्व प्रलोभनाच्या रूपामध्ये दिलेले जे काही वर आहे ते वर तर स्वीकारले, परंतु शेवटचा प्रश्नाचं उत्तर ब्रह्मज्ञानासंबंधीचा विचारला की मला तेच हवं आहे. म्हणून तो ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मविद्येचा अधिकारी समजला जातो. तसंच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने प्रश्न विचारला, आत्मया येथ काही सर्वता लागू नाही. आत्म्याचा ह्या कर्माच्या संबंधाने कोणताच संबंध नाही. हे पुढारालासी तुम्ही जे बोललेला आहात ते देई लहाना मासे, ते माझ्या हातात तुम्ही द्या. तो विषय मला तुम्ही समजून सांगा. ह्या सगळं अर्जुनाचं बोलणं झाल्यानंतर या बोला विश्वेशे म्हणितले, या बोला विश्वेशे बहुवसे तोषे म्हणितले. विश्वाचा मालक जो परमात्मा तो अतिशय खुश होऊन अर्जुनाला बोलतोय. ये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे. आत्म्याचं अकर्तृत्व आणि आत्म्याचं अभोक्तृत्व. ही इज नॉट डोअर and he is not enjoyer. How does he free from both doership and enjoyership? Arjuna wanted to know everything from Bhagavan. या सगळ्या गोष्टी अर्जुनाला भगवंताच्याकडनं समजून घ्यायच्या. आणि असा प्रश्नाची उत्तरासाठी धरून भगवंताला ही गोष्ट अतिशय. आणि भगवंत म्हणतात, तरी अर्जुना निरूपी जेल एकीर अशे अतुल तरी मेचो हे विजेल ऋणिया तुझा. हा संवाद पहा. अर्जुना निरूपी जेल, तू जो प्रश्न विचारला आहे तुला जे अपेक्षित उत्तर आहे त्याचं मी निरूपण करणार.
आय एम गोइंग टू टॉक ऑन दिस इश्यूज. अर्जुना, हे निरूप आहे ते कीर भाषा अतुल. And I will explain it with very simple and easy language. ते कीर भाषा अतुल, ते भाषा सोप्या भाषेमध्ये साध्या भाषेच नेचू ये होईल. आणि आय विल बी हॅपी टू गिविंग द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन विथ व्हेरी सिंपल अँड इझी लँग्वेज. सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल. पण याकरता तुझं ऋणिया होईजे. बाबा रे अर्जुना, त्याकरिता तुला माझं ऋणी व्हावं. तुझं ऋणिया होईजे. त्याची किंमत मोजावं. मी सांगायला तयार आहे. नक्की सांगेल. ही जेव्हा भगवंताचं प्रतिक्रिया अर्जुनाने ऐकली तर अर्जुन म्हणे, देवा काही विसरले. अर्जुन म्हणे, देव काही विसरले मागेल भाऊ. ये गोटीसी की राखत आहो मी तुपणाजी. तो अर्जुन म्हणे, देव भगवंताने सांगितलं मी सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत सांगेल, याकरता तुला माझं ऋणी व्हावं लागेल. त्यावरती अर्जुन म्हणे देव. अर्जुन भगवंताला म्हणतो, अहो देवा काय मागील विसरले भाऊ. मागे जो तुम्ही विचार सांगितला तो विसरला का तुम्ही? तुम्ही जे मागे बोलला होता ते काय विसरलात का? तुम्ही काय बोलला होता? दर्पणू पुढा मांडलिया की लोकांची आडोळ्या मानू देवा पाहावया आपुले निके. सांगा बरं देवा, तुम्ही जो मागील भाव जो आहे विसरलात का? एक गोटीशी राखीत अहो मी तू पण. म्हणून मी आणि तू अशा आपल्या दोघांच्या भाषणामध्ये तो मितूपणाचा भेद ठेवून बोलत आहेत का? एक गोटीशी मितूपणा राखत आहो मी आणि तू, अशा प्रकारचा भेद राखून या गोष्टीची चर्चा करतात, ह्या गोष्टी बोलतात का? जी महाराज सांगा बरं. बोलताना मी आणि तू या द्वैताच्या भाषणात पण भेद करून ठेवलाच आहे ना. आणि तुम्ही सांगितलं की यामध्ये कोणताच भेद नसतो. चांदणे आणि चंद्र आणि चांदणे यांची काय भेट व्हायची राहिली असते का? त्यांची भेट ही नित्याचीच भेट आहे. मग जर तसं आहे तर तुमचं माझं आणि हे नित्याचंच ऐक्य आहे. असं असताना पुन्हा तुम्ही मी ऋणी राहावं मग तुम्ही सोप्या भाषेत सांगा असं बोलतात. मागचं तुम्ही विसरला आहात का? एत श्रीकृष्ण म्हणती हो का? अरे वा अर्जुना, तुला सगळं काय आठवतं? डिड यू रिमेंबर एव्हरीथिंग? गुड. एत श्रीकृष्ण म्हणती हो हो हो. बरोबर. मग सांगतो आता. प्लीज अटेंड टू मी.
तरी अवधानाचा पसरू निघा. आता मी जे सांगणार आहे, बोलणार आहे, त्याकरता निक चांगल्या प्रकारे अवधानाचा, एकाग्रतेचा विस्तार कर. अवधानाचा निका पसरू, अवधानाचा चांगला विस्तार कर. सगळ्या इंद्रियांची शक्ती एकवटून कानाच्या ठिकाणी ठेव आणि त्यातून तू एकाग्रतेने श्रवण कर. अवधानाचा करून निका, अवधानाचा पसरू निका, करुणिया ऐका उधारलो ते. आणि आता आम्ही जे काही बोलणार आहोत, सांगणार आहोत, ते उधारलो ऐका. आता आम्ही जे बोललो आहोत त्या बोलण्याच्या संबंधाने तुम्ही एकाग्रतेने ऐका. Arjuna, please listen it with very attentively, with very carefully. Now I am going to explain everything in detail. तरी सत्यची का धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा होतसे बाहिरा बाहिरा करणी पाचे. खरं आहे अर्जुना. हे धनुर्धरा, धनुर्विद्याच्या मध्ये पारंगत असणारा, सतत गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन, मागे जे बोललो ना ते अगदी खरं आहे, ते सत्यच आहे. सर्व कर्माचा उभारा होतसे बाहिरा बाहिरा करणी पाची. पाची करणी बाहिरा बाहिरा सर्व कर्माचा उभारा होत असे. सर्व प्रकारचे चांगले कर्म, वाईट कर्म, लौकिक कर्म, लौकिक कर्म, श्रौत कर्म, स्मार्त कर्म, जे कोणतेही कर्म होत असेल, नित्य होत असेल, नैमित्तिक होत असेल, काम्य होत असेल, प्रायश्चित्त होत असेल, सर्व कर्माचा उभारा होत असेल, सर्व कर्माची जी उभारणी होते, बाहिरा बाहिरा करणी पाचे. बाहेरच्या बाहेरून पैभारे, पैभारे पैभारे होत आहे. पैभारे हा एक मराठी शब्द आहे. साखरे महाराजांनी तो शब्द वापरला. पैभारे होत आहे. पैभारे म्हणजे परस्पर होत आहे, बाहेरच्या बाहेरून होत. प्रत्यक्ष आपल्याला त्यामध्ये हातभार लावा लागत नाही. एक परभाऱ्या होत आहे, परभारे होत आहे, परस्पर होत आहे, बाहेरून होत आहे. सत्यच आहे, आत्माचा त्याचा काहीही संबंध नाही. आत्मा ह्या सगळ्यापासून वेगळा आहे. परस्पर बाहेरच्या बाहेर ह्या 5 कारणापासून कोणतंही कर्म यशस्वी होतो. सेल्फ रिमेन्स अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग. आत्मा ह्या सगळ्यांपासून वेगळा आहे. आत्मा, सेल्फ डज नॉट इंटरफेअर टू अकम्प्लिश द कर्मास. कर्माची पूर्णता होण्यासाठी, त्यातले यशस्वी सक्सेसनेस किंवा फेल्युअर साठी आत्मा कोणताच जबाबदार नाही. सेल्फ डज नॉट रिस्पॉन्सिबल टू कंप्लीट और नॉट कंप्लीट द मिशन. हाती घेतलेलं काम पूर्ण होण्यासाठी किंवा न होण्यासाठी आत्मतत्व जबाबदार नाही. These are the 5 causes. They are responsible to complete the action or complete the mission or not complete the mission. पूर्ण होण्यासाठी किंवा पूर्ण न होण्यासाठी ही 5ही कारणे जबाबदार आहे. आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही. So don't bring the self in that
ट्रान्झॅक्शन्स ऑफ द डे टू डे ऍक्टिव्हिटीज. कोणत्याही दैनंदिन कार्याच्या यशस्वीतेमध्ये आत्म्याला आणणे. आणि 5 कारणे दळवाडे, जीही कर्माकारू मांडे, ते हेतुस्तव घडे 5 अथी. बघा, आणि 5 कारणे दळवाडे, ही 5 कारण आहे. ते कसे आहेत म्हटले? ती 5 कारणे दळवाडे. दळवाडे शब्दाचा अर्थ होतो की ते एकत्रित आहेत. त्यांचं सगळं काम हे एकत्रित होत आहे. ऍग्रिगेट द कॉम्बिनेशन ऑफ दिस 5 कॉजेस. 5 कारणे दळवाडे, ह्या 5 कारणाच्या एकत्रीकरणापासून जीही कर्माकारू मांडे, जे आपण कर्म करतो तो कर्माचा आकार फलाच्या रूपाने तयार होत असतो, तो मांडला जातो, तो प्रस्थापित होतो. या 5 कारणाच्या एकत्रीकरणावर, या 5 कारणाचं हे एकत्रीकरण होत आहे. त्यांचा समुदाय आहे. या समुदायाच्या मुळे जीही कर्माकारो मांडले, कर्माच्या आकारानेही मांडले जातात. हे हेतुस्तव घडे, हे 5 कारण कर्माला हेतू असल्यामुळे हे कर्माचे कारणही आहे आणि कर्माला हेतूही आहे. मग हेतुस्तव घडे 5 अथी. म्हणून कर्माचे हे 5 हेतूही आहे आणि कर्माचे हे 5 कारण. या 5 कारणाच्या समुदायामुळेच केलेलं कर्म विशिष्ट आकाराला येतं. आणि ह्या कर्माच्या आकाराला येण्यामध्ये ही 5 हेतू असल्यामुळे, हेतू होत असल्यामुळे हे कर्माचे 5 हेतूही म्हणा किंवा कर्माचे 5 कारणही म्हणा. आणि 5 कारणे दळवाडे, जीही कर्मा करू मांडे, ते हेतुस्तव घडे 5 अथी. ते कर्माच्या साठी हा हेतू मानले जातात. म्हणजे ते कर्माचे उपादान कारणही मानले जातात आणि कर्माचे निमित्त कारण मानले. दोन्ही कारण आहे. कर्माचे निमित्त कारणही आहे, कर्माचे उपादान कारणही हे 5. अच्छा, म्हणजे सगळाची सगळा भर महत्व हे दिलेले आहे हे 5 कारणांचं. पण आत्मा मात्र त्यापेक्षा वेगळा आहे. completely self is apart from these 5 causes. एर आत्मतत्व उदासीन. एर म्हणजे दुसरं, जो आत्मा आहे तो आत्मतत्व कसा आहे? उदासीन आहे. ऊर्ध्वम आसीन, त्यापासून पूर्णपणे वेगळं आहे. त्याचा आणि कर्माचा काहीही संबंध. आणि म्हणून तेना हेतू तेना उपादान. म्हणून आत्मतत्व कर्माच्या यशस्वीतेसाठी आत्मा हेतूही नाही आणि आत्मा त्या कर्माचं उपादान कारण नाही. आत्मतत्व ना उपादान, आत्मतत्व तेना हेतू. आत्मतत्व त्या कोणत्याही कर्माचा हेतूही बनत नाही, निमित्त कारणही बनत नाही, उपादानही कारण होत नाही. किंवा नाते अंगी केले संवाहन कर्मसिद्धीचे, किंवा कर्मसिद्धीचे अंगे केले संवाहन ना, किंवा एखादा कर्माच्या सिद्धतेसाठी आत्मा त्या संबंधाने सहाय्यही करत नाही. म्हणजे कर्मोत्पत्तीला आत्मतत्व निमित्त कारण नाही, उपादान कारण नाही, किंवा स्वतः
कर्मसिद्धीला पूर्ण नेण्याकरता आत्मा सहाय्यही करत नाही. अंगाने कर्मसिद्धीचे संवहन, त्या कर्मसिद्धीच्या साठी संवहन, वाहन म्हणजे साह्य, सम्यक प्रकारचं साह्यही करत नाही. हा जो श्लोक आहे हा ओवी आहे सिद्धांताची. हेर आत्मतत्व उदासीन. या 5 कारणापेक्षा आत्मतत्व हे उदासीन आहे. ते हेतूही नाही कर्माचं, कारणही नाही, आणि स्वतःहून कर्माच्या सिद्धतेसाठी आपण सहाय्यभूतही होत नाही, मदतही काही करत. इट मीन्स self is not a material cause or efficient cause or external factors to accomplish the particular action. म्हणून आत्म्याच्या सिद्धतेसाठीचं उपादान कारण नाही, निमित्त कारण नाही, किंवा एक सबऑर्डिनेट सहाय्यभूत असणारं कारण पण होत नाही. आत्मतत्वाचा ह्या कर्माशी कोणताच संबंध नाही. उपादानाच्या दृष्टीने संबंध नाही, निमित्ताच्या दृष्टीने संबंध नाही, आणि संवहनाच्या कर्मसिद्धीच्या संवहनासाठी सुद्धा आत्मा अंगाने मदत करत नाही. हा सगळा भार सांगितला आत्मतत्वाची वेगळी कथा. मग आत्मतत्वाच्या संबंधाने शब्द वापरला होता उदासीन, ऊर्ध्वम आसीना. या सगळ्यापेक्षा आत्मतत्व वरच्या स्तराला आहे. हे सगळं प्रकृतीतल्या मधल्या कारणाचा हा विचार चाललेला. परंतु जोपर्यंत आपण प्रकृतीशी तादात्म्य धारण केलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे सगळे नेहमी दिसतात. पण प्रकृतीचं तादात्म्य सोडून जेव्हा आपण आत्मस्वरूपाची तादात्म्यपन्न होऊ तेव्हा आपल्यालाही वाटेल आत्मतत्व सगळ्यांपासून वेगळं आहे. पण जोपर्यंत आपण स्वतःला देहाशी तादात्म्यपन्न होऊन देहाशी संग झाल्यामुळे आपण प्रत्येक कर्म इंद्रियांच्याकडनं घडत असताना सुद्धा त्याचा आरोप आपण आपल्या आत्म्यावरती करतो. पाहणं डोळ्याचं काम, पण आपण डोळे पाहतात असं नाही म्हणतो, पण असं म्हणतो की मी पाहिलं, मी पाहतो. म्हणजेच इंद्रिय आणि इंद्रिय धर्माचा आरोप आपण स्वतःवरती करतो. So the moment we identify with this body, जोपर्यंत आपण ह्या शरीराशी तादात्म्य संपन्न आहोत तोपर्यंत we have to face different type of pairs of opposites. या सगळ्या द्वंद्वांना आपल्याला सामोरं लागतं. कोणते द्वंद्व आहेत ते पहा. ते शुभाशुभ अंशी निपजती कर्मे ऐसी दिवो राती दिवो आकाशी जिया परी. जिया परी आकाशी राती दिवो. ज्याप्रमाणे जियापरी म्हणजे ज्याप्रमाणे आकाशी आकाशामध्ये काय होतात, राती दिवो. आता रात्र आहे, काही तासानंतर दिवस होणार आहे. दिवस आणि रात्र हे दोन विरुद्ध स्वभावाचे आहे. पण आकाशाच्या मध्ये रात्रही येते, आकाशाच्या मध्ये दिवसही येतो. रात्रीच्या येण्यामुळे आकाश काळवंडलं जात नाही आणि दिव्याच्या प्रकाशाने, दिवसाच्या प्रकाशाने, सूर्याच्या आकाश काही उष्ण होत
नाही. ते दोन्ही पासूनही वेगळं असतं. आकाशामध्ये सगळ्या गोष्टी घडतात, पण आकाश मात्र दिवो-राती यापासून वेगळं आहे. ते शुभाशुभ अंशी. शुभ एखादं कर्म हे शुभ कर्म किंवा एखादं अशुभ कर्म आहे, अशी कर्माचेही दोन अंश आहेत. शुभाशुभ अंशी निफजती कर्मे ऐसी. ऐसी कर्मे शुभाशुभ अंशी निफजती. अशा प्रकारे कर्माच्या द्वारे शुभ कर्म आणि अशुभ कर्म, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म हे घडतात. परंतु आत्मा मात्र या दोन्ही कर्मांपासून वेगळा आहे. कशाप्रमाणे? त्याप्रमाणे दिवस आणि रात्र दोन्ही विरुद्ध असताना आश. आता ज्ञानेश्वर महाराज यासाठी दृष्टांत देतात. तो विज्ञानातला या वायुसी संगम झालिया होय अभ्रागमू योम ते नेणे. ढग कसे तयार होतात? हाऊ डज क्लाउड कम टू एक्झिस्टन्स? ते ढग अस्तित्वात कसे? तो त्याचे काय कारण आहे? तोय. तोय पाणी, वॉटर. समुद्रामध्ये पाणी आहे खाली. पाणी. आकाशामध्ये असणारा सूर्य आहे. मग आकाशस्थ असणाऱ्या सूर्याचं तेज आणि समुद्रामध्ये असणारा पाणी पाणी या उष्णतेचा संबंध आला की मग काय तयार होतो? धुमू, म्हणजे एक प्रकारचं धुरासारखं, म्हणजे बाष्प तयार होतं. वाफ तयार होतो. बाष्प नाही, वाफ तयार. So water get evaporated by the heat of the sun. So water is necessary, heat of sun is necessary. आणि मग त्याचं काय होतं? इव्हॉपरेशन. तो ये तेज धुमू, पाणी समुद्रातला, आकाशातला सूर्य, आणि मग त्या सूर्याच्या प्रकाशाचा प्रभाव पाण्यावरती बनून मग त्यापासून एक प्रकारे वाफ तयार होते, स्टीम. आणि मग त्यांचा संबंध, या तिन्हींचा संबंध जेव्हा वायूशी येतो, या वायूशी संगमू, त्यांचा संबंध जेव्हा वायूशी येतो, मग काय होतं? वायूच्या त्या वहनाने काय होतं? झालिया होय अभ्रागमू. मग त्या ठिकाणी काय होतं? अभ्र. मग त्या ठिकाणी ढग तयार होतात. या प्रकारे ढग तयार होण्याची ही पद्धत सांगितली. पाणी, तेज, त्यापासून उत्पन्न होणारी वाफ यांचा जेव्हा वायूशी संबंध येतो, तेव्हा ती वाफ आकाशात जाऊन त्यापासून मग ढगांची निर्मिती होते. झाली या अभ्रागमो होय. मग अभ्र म्हणजे ढगांचं आकाशामध्ये आगमन होतं.
अभ्रागमो. आगमो म्हणजे येणे. ढगांचं मग तिथे आगमन तयार होतं. परंतु हे सगळंच सगळं ज्या आकाशामध्ये घडतं, त्या आकाशाला या व्यवहाराच्या कोणत्याही गोष्टीची थोडी सुद्धा मागमूस नाही, थोडी सुद्धा माहिती. व्योम ते नेणे. व्योम म्हणजे आकाश. ते नेणे म्हणजे पाणी, समुद्रातलं पाणी, आकाशातला सूर्य, त्या सूर्याचा प्रकाश पाण्यावरती झाला, त्यातून मग पुढे वाफ तयार झाली आणि त्या वाफेचा संबंध वायूशी आला आणि वायूच्या द्वारे आकाशामध्ये असणारे ढग तयार झाले. एवढे व्यवहार घडले, परंतु व्योम ते नेणे, आकाशाला ते काही कळत नाही. परमात्मा तर आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. जर ढग तयार होताना आकाशाला काही माहिती होत नाही, तेवढी सृष्टी तयार होताना सुद्धा परमात्मा त्याच्यात सगळी सृष्टी तयार झाली तर काही नाही. अकर्ता आहे आत्मा सगळ्यांचा. दुसरं उदाहरण देतो. नाना काष्टी नाव मिळे विजे अनिळे उदक ते साक्षी. आत्म्याचं साक्षीत्व ह्या उदाहरणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज सांगताय. कसं आहे ते. नाना काष्टी नाव मिळे. नाना काष्टी मिळे. नाना म्हणजे विविध, काष्टी म्हणजे वाळलेले लाकड. अशी विविध प्रकारची लाकडं एकत्रित झाले मग काय तयार होतं? नाव. नाना काष्टी नाव मिळे. विविध प्रकारच्या काष्टांचे एकत्रीकरण झालं की नाव तयार होते. आणि मग ती नाव नाव ते नावाडेनी चळे. मग तो नावाडी त्यामध्ये बसला की मग तो आपल्या हाताने ते वल्लवित असतो आणि साह्यभूत त्याला साह्यभूत हा वारा होतो. चालविजे अनिळे. त्या नावाडी असतो, पाण्याचा जोरात झोत येतो आणि मग पाण्याच्या झोताने ती नाव पुढे चालली जाते. पण हे सगळं होत असताना पाण्याला हे आपल्यामध्ये होत आहे ते नेणे. उदक ते साक्षी. पाणी त्यापेक्षा साक्षी रूपाने आहे. त्या पाण्याला काहीही माहिती नाही किंवा कशी वेगवेगळी लाकडं कारागिराच्या माध्यमातून एकत्रित जोडले गेले, त्यापासून कशी नाव तयार झाली, मग ती नाव पाण्यामध्ये टाकली गेली, नावाड्याच्या द्वारे ती पाण्यात टाकली गेली आणि मग वाऱ्याच्या साह्यानं कसं ती चालवली गेली. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, या सगळ्या क्रिया जरी घडल्या तरी पाण्याला ह्या मात्र काहीही माहिती नाही. तो सर्वांचा कसा आहे? साक्षी आहे, आधारभूत आहे. या कोणत्याच क्रियेमध्ये तो सहभागी नाही. म्हणजे आत्मतत्व उदासीन कसं आहे हे सांगण्यासाठी ही दोन दृष्टांत, तीन दृष्टांत दिले. पहिला दिला दिवस रातीचा, त्यापेक्षा आकाश कसं उदासीन आहे. त्यानंतर त्या आकाशामध्ये तेज, धूम आणि वायू यांच्या संबंधाने जसे ढग तयार होतात, परंतु ते आकाशाला माहिती नाही. आकाश सगळ्यांचं साक्षी आहे. विविध प्रकारच्या वाळलेल्या लाकडांचे एकत्रीकरण कारागिराच्या माध्यमातून तयार केले, जोडले जातात आणि त्यापासून नाव तयार होते. नावड्याच्या माध्यमातून
पाण्यात ठेवून ती वायूच्या द्वारे तिचं वहन केलं जातं, परंतु पाणी मात्र सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. पुढे मृत्तिका आणि घट याचं उदाहरण दोन ओव्यांच्या माध्यमातून. का कवण एके पिंडे. मग ज्ञानेश्वर महाराज धरण देतात, कवण एक पिंडे. कोण्या एका मातीचा गोळा आहे. कोणे एके पिंडे वेचिता. कवणे एके पिंडे वेचिता, कोणत्या तरी एखाद्या मातीचा चिखल तयार झाला, त्याचा पिंड तयार केला आणि त्याचा वेच होऊन भांडे अवतरे. त्यापासून मृत्तिकेचं भांड घट हा अवतरित होतो, तो आकाराला येतो. पण हे कधी होतं? जेव्हा कुंभार आपल्या चक्राने आपल्या चाकावरती मातीचा गोळा ठेवून मग दंडाने त्याला फिरवतो, तेव्हा त्या मातीच्या गोळ्यापासून मग एक प्रकारचं मडकं आकाराला येतं. भवंडीजे. भवंडीजे म्हणजे फिरवणे. कशाने फिरवणे? दंडे भवंडीजे. चक्रे दंड भवंडीजे. चक्रे चक्र भवंडीजे दंडे. दंडाच्या द्वारे मग चक्राला फिरवलं जातं आणि मग काय, त्याचं सारखं भ्रमण होत जातं कुणाच्या? त्या चक्राच. दंडाने त्या चक्राला फिरवल्यामुळे त्यामध्ये सारखं भ्रमण होत जातं. त्यावरती मातीचा गोळा ठेवला जातो, चिखलाचा गोळा. मातीपासून चिखल तयार करून त्यापासून तो गोळा ठेवला जातो. आणि मग कुंभार काय करतो? आणि कर्तृत्व कुलालाचे. मग कुंभाराचं कल्पना मनामध्ये येते, हा छोटा करायचा, मोठा करायचा, कोणत्या आकाराचा करायचा, कोणता शेप द्यायचा. तेव्हा कर्तृत्व कुलालाचे. त्या सगळ्या करण्यामध्ये कुंभाराचं कौशल्य आहे. ते काय ते ते तर काय ते पृथ्वी याची, त्यामध्ये पृथ्वीचा काय रोल आहे? फक्त काय, आधारा वाचून वेची विचारी पा. आधारा वाचून त्या सगळ्या गोष्टीला पृथ्वी आधार आहे, पण त्याचा या सगळ्या क्रियेशी काही संबंध नाही. हे इतके उदाहरण दिले कशासाठी? की आत्मा हा उदासीन आहे. एर आत्मतत्व उदासीन, बस एवढंच वाक्य आहे. एर आत्मतत्व उदासीन. दुसरं आत्मतत्व हे उदासीन आहे. कसं उदासीन आहे? हे एवढे दृष्टांत. आणि मग ज्ञानेश्वर माऊली थांबत नाही, आणखी उदाहरण. ही असो, ही असो, बस झालं म्हटले. आता इतके उदाहरण दिले आहे, पण इतके उदाहरण देऊन आता बस झालं आहे असं सांगून सुद्धा आणखी उदाहरण दिल्याशिवाय राहत. हे असो, पुष्कळ झालं म्हटले. लोकांच्या लोकांच्या आघविया राहटी होता, कोण काम सवित अंगाले. म्हटले सविता म्हणजे सूर्य. जेव्हा सविता म्हणजे सूर्य जेव्हा उदयाला येतो, सूर्योदय होतो, तेव्हा काय घडतं? अघविया लोकांची राहटी होता. सगळ्या प्रकारचे लोक आपापल्या कामाला लागतात. कोणी ऑफिसला जातं, कोणी पोलीस डिपार्टमेंटला जातं, कोणी इन्कम टॅक्सला जातं, कोणी ऑडिटिंगला जातं, कोणी ड्रायव्हिंगला जातं, कोणी शिकायला जातं, कोणी दवाखान्यात जातं, कोणी लॅबोरेटरीत जातं. हे कसं काय काम करायला लागले? उठवलं, कोणी कामाला लावलं. अहो, सूर्याचा उदय झाला की सगळेचे सगळे आपापल्या कामाला लागतात. लोकांची अघवी राहटी, सगळ्या लोकांचं हे राहणीमान काम सुरू होतं. कोण काम सवित या अंगा आले. मग सांगा बरं, सूर्याने काय सगळं काम केलेत का? मग ही अहो नाही म्हटले, सूर्याचा उदय झाला
आणि त्याच्या उपस्थितीमध्ये लोक एवढे कामाला लागले, पण आत्म्याला त्या कामाची काही सूर्याला त्या कामाची काही जबाबदारी आहे का? नाही. सूर्य त्या सगळ्यांपासून वेगळा आहे. तैसे इथे एवढे दृष्टांत सांगून या 5 कारणाच्या करणामुळे, द कॉम्बिनेशन ऑफ 5 दीज कॉजेस, 5 हेतू मिळणी, या 5 कारण जे आहे हेच हेतू होत असल्यात, या 5 हेतूंच्या एकत्रीकरणामुळे पाचाची इही करणी, पाचाची इही करणी, आणि पाचांची हेच काय आहे? कारण आहे. म्हणजेच त्या 5 कारण एकत्रित आलेत आणि त्याकडून कर्म हा काय होत आहे? पाचाची मिळणी, पाच ही करणी, की जे कर्मलतांची लावणी, कर्मलतांची लावणी केली आणि मग कर्मरूपी वेलीचा विस्तार होत जातो. ती 5 कारण एकत्रित आले की त्या सर्व कर्मरूप जी गोष्टी मांडणी करून लावणी केली जाते आणि त्यापासून हा कर्माची वेल जो आहे तो त्याचा विस्तार होत जातो. पण हे सगळं होत असताना आत्मा सीना, आत्मा मात्र हा वेगळाच आहे. द सेल्फ इज कम्प्लिटली फ्री फ्रॉम ऑल दीज 5 कॉजेस. पूर्णपणे या 5 कारणांपासून वेगळा आहे. द सेल्फ डज नॉट इंटरफिअर इन द ऍक्शन्स. कोणत्याच कर्मामध्ये तो इंटरफिअर करत नाही. तो कसा आहे? आत्मा सीना. आत्मा सीना म्हणजे आत्मा वेगळा आहे. तैसी 5 हेतू मिळणी, पाचांची ही कारणी, या 5 कारणांच्यामुळेच की जे कर्मलतांची लावणी, आत्मा तो सिना, आत्मा वेगळा आहे. अच्छा. आता तेची वेगाळली. आता ते जे 5 कारण आहे त्या 5 कारणांची आम्ही नावं सांगितली. आणखी काय करणार? ती 5 कारण एकमेकापेक्षाही वेगवेगळी आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार. तेची वेगाळली, ती वेगवेगळी आहे. पण वेगवेगळी जरी असली तर प्रत्येकाचं स्वरूप आम्ही तुम्हाला क्रमाक्रमाने अतिशय पद्धतशीर पद्धतीने त्याचं विवेचन करणार. 5ही विवंचुगा भली. भली म्हणजे चांगल्या पद्धतीने. विवंचू आम्ही त्याचा विचार करणार आहोत, आम्ही ते सांगणार आहोत, आम्ही त्यावरती बोलणार आहोत. 5ही विवंचुगा भली, या 5ही कारणाचे आम्ही चांगल्या पद्धतीने विश्लेषण करणार. कशाप्रमाणे विश्लेषण करणार आहोत? तू कोणी घेतले मोती जैसे, हे प्रसिद्ध आहे. जसं बटाटे किंवा वांगे किंवा टोमॅटो घेताना एखादं वाढवं झालं काय, एखादं कमी झालं काय, 1 किलो जरी झालं तरी आपण एखादी स्त्री म्हणजे टाकांक 2, टाकांक 1. कारण काय? ते टोमॅटोच आहे, ते बटाटेच आहे, ते वांगीच आहे. मग 1 किलोचं माप होऊन सुद्धा ते कमी झाले म्हणून ते आणखी टाकत असत. पण मोती घेताना मात्र अगदी काटा तंतोतंत, थोडं सुद्धा इकडे तिकडे होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, वजन करून तुकोनी, तुलना वजन करून जैसे मोती घेतली.
अगदी तंतोतंत मोजून करून जसे मोती घेतले जातात त्याप्रमाणे आम्ही या पाचही कारणांचं पद्धतशीररित्या वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण करणार आहोत, त्याविषयी बोलणार आहोत. जसं तुकोनी घेतले मोती जैसे, जसं अगदी मोजून मापून मोती जसे घेतले जातात त्या पद्धतीने आम्ही तेवढ्या अचूक परिभाषेमध्ये या पाच कारणांच्या विषयी आम्ही विचार करणार आहोत. बघा, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. ह्या एका श्लोकावरती इतक्या मोठ्या वव्यात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात आणि मग त्या कारणाचा विचार करायला सुरुवात केली. कोणते पाच कारण, त्यांची काय नावं आहे? अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाष्ट पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. या श्लोकाच्या संबंधाचा विचार आपण उद्या करूया. स्तुर्त या ठिकाणी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य